नमस्कार मित्रांनो खरं तर या विषयावरती मला बोलायचं नव्हतं, पण म्हणलं चला. कसं आहे, बऱ्याच जणांच्या कमेंट आलत्या की त्याशी डी पी दादा घरी आलते. घरी आल्याच्या नंतर विषय काही लोकांना माहीत नसतो, जे कमेंट करतात त्यांना काय झालं आहे काय नाही. पहिली तर कमेंट काही लोकांनी केली की डी पी दादाला म्हणावं बाद झालं, सूरजच्या नावावर आता फुटेज यायचं, किती फुटेज यायचं. मला एक तुम्हाला सांगायची, सर्वांना हात जोडून विनंती करायची, जसं बिग बॉस झालं आहे तसं आम्ही सूरजचा काहीच विषय घेत नाही. शो होता, शो पुरता मर्यादित होतो. पण जसं बाहेर आलो आहे तसं सूरजचं आमचा काही संबंध नाही. म्हणजे बोलतो चालतो, पण आम्हाला कॉन्ट्रोवर्सीची गरज नाही की सूरजचं नाव घेऊन मोठं होऊ किंवा सूरजचं नाव घेतल्याच्या नंतरच आमचं मार्केट चालतं आहे. असं तुम्ही जे डी पी दादाला बोलतात ना, ते पहिलं थांबवलं पाहिजे बरं का. जरा विचार करून कमेंट करत जाऊ. दुसरी काय बोलत होतात तुम्ही की तुमच्या मातोश्रींनी गाऊन घातला होता, साडी नव्हती का. मला त्या दादाला एक विनंती करायची की आमच्या मातोश्रींनी गाऊन घातला होता, साडी नव्हती का. त्या भावाला मला एक सांगायची, डी पी दादा कशासाठी आलं तर माहिती आहे भावा तुला? आमच्या मातोश्रींचं ऑपरेशन झालं आहे, त्या संदर्भात भेटायला आलं ते. जरा काय होतं आहे, भानावर येत जा, कमेंट करत जा. हां, आणि तिसरी काय महत्त्वाचं होतं, तुम्ही डी पी दादाला हे जेवण केलं, ते जेवण केलं, बरोबर नाही. अरे डी पी दादाने ती देव करून आलते आमच्यासाठी भेटायला. त्यामुळं आणि डी पी दादांनी 3दा कॉल करून सांगितलं होतं नॉनव्हेज करू नका. डी पी दादाला माहिती आहे ही तांबड्या पांढऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. पण डी पी दादांनी सांगितलं होतं नॉनव्हेज करू नका, म्हणून आम्ही नॉनव्हेज नाही केलं. बटाट्याची भाजी ते केले आणि डी पी दादाला खूप आवडली. म्हणजे माझी तुम्हाला एक विनंती आहे की आपण जे बोलतो ना, ते थोडं गांभीर्यपूर्वक बोललं पाहिजे हो. पुढच्याचा विचार करून बोललो पाहिजे. पुढच्याला काय वाटेल काय नाही, हां जरा विचार करून बोलत जा. ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे जरा. बरोबर नाही मम्मी? अरे पण मूर्खांनो, माझं ऑपरेशन झालंय. हां तुम्हाला लाज कशी वाटत नाही? गाऊन का घातला? मला उभा राहायला येत नव्हतं, पण एवढी मोठी व्यक्ती आपल्या घरी आली, मग बाहेर येऊन त्यांचा मान सन्मान नको का करायला? माझ्या ऑपरेशनाला त्या दिवशी फक्त 7 दिवस झाले होते, आणि तुम्हाला कोणी एवढा अधिकार दिला? गाऊनच घातला का आणि काय नच केला का? मूर्ख, बेशरम. जाऊन दे सावकाश सांभाळ. मित्रांनो, तर तिसऱ्या दादांचं म्हणणं असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तुम्ही ठेवला आहे, तो फोटो तुम्ही खिडकीवरती उभा करून ठेवला आहे, त्याला एक खिळा नव्हता का? त्या ट्रोलर्सवाल्यांना माझं एक सांगणं आहे की भावड्या, तुला काय माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, पुन्हा महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, जे महापुरुष आहेत ते फक्त भिंतीवरती फोटो लावण्यासाठी आहेत का? छत्रपती शिवाजी महाराजांचं मी उठल्याच्या नंतर रोज त्यांच्या फोटोची पूजा करतो, त्यांचं दर्शन घेतो आणि नंतर माझ्या दिवसाची सुरुवात होते. आता मी जर तो फोटो वर लावला तर माझा हात पुरेल का? हां, नाही ते भिंतीला ते फोटो लावण्यासाठी आहेत का? अरे बोलताना काहीतरी भान राहू द्या रे. हां, का उठायचं सुटायचं काही फालतू कमेंट करत बसायचं? म्हणजे दुसरे ऐकतात म्हणून तुम्ही काही बोलणार का? बरं, तुम्हाला त्याच्या मागचं काही माहीत नसतं, काही नसतं. आज आमच्या मातोश्रींना ती कमेंट बघून इतकी घाण वाटलं ना, की म्हणले की काय लोक कमेंट करतायत, भरवसच लागत नाही. म्हणजे आम्ही करतो कशासाठी आणि तुम्ही करतात कशासाठी? हां, डी पी दादा किती मेहनतीने आले. अरे 600-700 किलोमीटर ते माझ्यासाठी आलते का? मला आमच्या मातोश्रींना भेटायला. बरं, त्यांचं देवदर्शन चालू होतं, ते म्हणले जेवण करू, व्हेजच करा, नॉनव्हेज करू नका. म्हणलं ठीक आहे. कोण देऊन आलो नॉनव्हेज खातो? हां, म्हणजे मला तुम्हाला उत्तरं द्यायची नव्हती, पण तुम्हाला असं का वाटतं की आपण जे बोलतो ते सत्यच बोलतो, यांना काही माहीत नसतं? असं नाही ना चालत. जरा तुम्ही पण थोडाफार विचार करत जा दुसऱ्याला बोलण्याच्या आधी. हां दादांनो, माझी तुम्हाला एक तळतळीची विनंती आहे, जेव्हा केव्हा आपण दुसऱ्याला बोलतोय ना, तेव्हा आधी त्यांना समजून घ्या त्याच्या मागची परिस्थिती काय आहे काय नाही. सूरजचा बिग बॉस झाला, आम्ही होतो, नंतर तो आम्हाला विसरला का नाही विसरला माहीत नाही, पण आम्ही त्याला विसरलो. गेम होता. हां, कवर त्याच्या नावाने वापर करायचा, कवर त्याच्या नावावरती जगायचं. त्याला त्याची लाईफ आहे, आम्हाला आमची लाईफ आहे ना, का आम्ही सूरजच करत बसायचं?
असं नाही चालत. तुम्हाला असं वाटतं का सूरजच्या नाव आम्ही हे घेतो वेटेज फुटेज? आम्हाला त्याची गरज नाही रे बाबड्यांनो. तुम्ही आम्हाला एवढं मोठं केलं आहे ना की आज आमचं नाव जरी सांगितलं तरी तुमच्या मनात आमची जागा आहे, हे आमच्या देण्यात आहे. तर प्लीज अशा काही कमेंट करू नका, तुम्हाला विनंती करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.